वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही वर्ड्स बघणार आहोत आणि त्या वर्ड्सचे मी तुम्हाला 2 उदाहरणं वाक्य देईन. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर फर्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स एस्टॉनिशिंग, म्हणजे आश्चर्यकारक. ओके, एस्टॉनिशिंग म्हणजे आश्चर्यकारक. तर काही सेंटेन्सेस बघूया. हे आश्चर्यकारक आहे. इट इज एस्टॉनिशिंग. इट इज एस्टॉनिशिंग किंवा इट्स एस्टॉनिशिंग. मला आश्चर्य वाटले तो फेल झाल्याचे ऐकून. आय वॉज एस्टॉनिश्ड टू हिअर दॅट ही फेल्ड. आय वॉज एस्टॉनिश्ड टू हिअर दॅट ही फेल्ड. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड सप्रेस. सप्रेस म्हणजे दाबून ठेवणे. काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया की तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. आपण सत्य दाबून ठेवू शकत नाही. यू कांट सप्रेस द ट्रूथ. यू कांट सप्रेस द ट्रूथ. जेव्हा मी त्याची नवीन हेअरस्टाईल पाहिली तेव्हा माझे हसणे दाबून ठेवण्याचा मी खूप प्रयत्न केला. When I saw his new hairstyle, I tried hard to suppress my laughter. When I saw his new hairstyle, I tried hard to suppress my laughter. ओके फ्रेंड्स, तर सप्रेस म्हणजे दाबून ठेवणे आणि खूप प्रयत्न करणे म्हणजे टू ट्राय हार्ड. ओके. एव्हिडेंट. एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. ओके, एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. तर काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया आपण. हे स्पष्ट दिसून येते की तू खोटं बोलला. इट इज एव्हिडेंट दॅट यू टोल्ड अ लाय. इट इज एव्हिडेंट दॅट यू टोल्ड अ लाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे, प्रत्येकाला हे स्पष्ट दिसून येत आहे की तो प्रेमात आहे. इट इज एव्हिडेंट टू एव्हरीबडी दॅट ही इज इन लव्ह. इट इज एव्हिडेंट टू एव्हरीबडी दॅट ही इज इन लव्ह. ओके फ्रेंड्स, तर एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट दिसून येणे. तर फ्रेंड नेक्स्ट वर्ड आहे रस्ट. रस्ट म्हणजे गंजणे. चाकू गंजले. द नाईफ्स रस्टेड. द नाईफ्स रस्टेड. पावसात ठेवल्यास सायकल गंजेल. द बायसिकल विल रस्ट इन द रेन. द बायसिकल विल रस्ट इन द रेन. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड रिअलाइज. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे किंवा कळणे. मला आनंद झाला आहे की तुला ते कळले. आय एम ग्लॅड यू रिअलाइज दॅट. आय एम ग्लॅड यू रिअलाइज दॅट. आपण काय केले याची आपल्याला जाणीव आहे का? डू यू रिअलाइज व्हॉट हॅव यू डन? डू यू रिअलाइज व्हॉट हॅव यू डन? नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वासार्ह. ती एक विश्वासार्ह व्यक्ती आहे. शी इज अ रिलायबल पर्सन. शी इज अ रिलायबल पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. ओके, त्याला बोलतात रिलायबल. अ रिलायबल पर्सन. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझ्या माहितीनुसार तो प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहे. As far as I know, he is honest and reliable. As far as I know, he is honest and reliable. The next word आहे फ्रेंड्स क्रॅप. क्रॅप म्हणजे फालतू किंवा फालतूगिरी. ओके, तर सेंटेन्स बघूया. फालतूगिरी बंद कर आणि मला सांग की मी कुठे चुकत आहे. Just cut the crap and tell me where I am going wrong. Just cut the crap and tell me where I am going wrong. तर फ्रेंड्स कट दी क्रॅप हा एक फ्रेज आहे जो इंग्लिशमध्ये बऱ्याचदा यूज होतो. याचा अर्थ मराठीमध्ये तेच आहे की फालतूगिरी बंद कर. ओके, जस्ट कट दी क्रॅप अँड टेल मी वेअर आय एम गोइंग रॉंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे वाईट चित्रपट होता, फालतू होता. इट वॉज अ बॅड फिल्म. इट वॉज क्रॅप. इट वॉज अ बॅड फिल्म. इट वॉज क्रॅप. ओके फ्रेंड्स, तर क्रॅप म्हणजे फालतू किंवा फालतूगिरी. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स रेड्यूस. रेड्यूस म्हणजे कमी करणे. मला वाटते की आम्ही किंमत कमी केली पाहिजे. आय थिंक वी शुड रेड्यूस द प्राइस. आय थिंक वी शुड रेड्यूस द प्राइस. किंमत 20 ते 40% कमी करण्यात आल्या आहेत. Prices have been reduced by 20 to 40%.
prices have been reduced by 20 to 40%. नेक्स्ट आहे फ्रेंड डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराश होणे. तो थोडा निराश झाला. He was a little disappointed. He was a little disappointed. मला माहित आहे की तू मला निराश करणार नाहीस. I know you won't disappoint me. I know you won't disappoint me. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड एक्झॅक्ट. एक्झॅक्ट म्हणजे नेमके. अचूक माहिती मिळवणे कठीण होते. It was difficult to get exact information. It was difficult to get exact information. रोगाचे नेमके कारण माहित नाही. The exact cause of the disease is unknown. The exact cause of the disease is unknown. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक. ओके, डिफरन्स म्हणजे फरक. काही फरक पडत नाही ट्रेन वेळेवर आहे की नाही. It makes no difference whether the train is on time or not. It makes no difference whether the train is on time or not. या दोन गोष्टींची काळजीपूर्वक तुलना करा आणि तुम्हाला तो फरक दिसेल. Compare the two carefully and you will see the difference. Compare the two carefully and you will see the difference. तो फ्रेंड काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली. ओके, कंपेअर द टू केअरफुली अँड यू विल सी द डिफरन्स. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे शब्द. तर प्लीज प्रॅक्टिस करा हे सर्व शब्द आणि आपल्या सेंटेन्समध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला आपण क्लिक करा. आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.